द रिडल भाग 2. मागील भागात आपण पाहिले की अभिद्या आरशात स्वतःचे प्रतिबिंब आणि गळ्यातील मंगळसूत्र पाहून रडू लागली. 5 वर्ष लग्नाला झाली असून ती खुश नव्हती. काहीतरी विचार करतच ती तिच्या भूतकाळात गुंतून गेली. भूतकाळाची पाने चाळताना तिचं मन लग्न जुळण्याआधीच्या आठवणीत रमले. त्या आठवणीतली जुनी अभिद्या वर्तमानातल्या अभिद्यासारखी रडके नव्हती, किंबहुना हास्याचा झरा होती. ती आजी आजोबांची लाडकी आणि तिचंही विश्व तिच्या आजी आजोबांभोवती फिरायचं. त्यामुळेच तिच्या लग्नाचा विषय सुरू असताना जेव्हा आजीने त्यांच्या मरणाचा विषय काढला तर त्याची कल्पना करणंही तिला असह्य झालं. आता पुढे. अभिद्याला भावूक झालेले पाहून रागिणीताई अभिद्याची समजूत काढत म्हणाल्या, वेडाबाई, मरणाला घाबरायचं नसतं. मरणाचा स्वीकार करावा मुकाट्याने मानवाने. काहींना जन्मताच मरण येतं. काहींचं आयुष्य अनायासे प्रारब्धाद्वारे अल्पकाळातच हिरावून घेतलं जातं. पण आपल्या बाबतीत असं नाही ना. अभिद्या नाक वर ओढत ऐकत होती. शिवाय मरण एवढंही दयनीय नसतंच. फक्त योग्य प्रकारे मरणाचा स्वीकार करता यायला हवा. जर निव्वळ दिखाव्या खातर आपण मरणाचा स्वीकार करत असू तर याचा अर्थ आपल्याला जगण्याचा मोह आहे. पण मृत्यू हा मोक्षप्राप्तीचा एकमेव मार्ग असतो. त्यामुळे मृत्यूविषयी मनात नकारात्मकता वाढू न द्यावी. किंबहुना आपल्याला जेवढं आयुष्य जगायला मिळालंय त्यातच समाधानी राहावं. अन्यथा जेवढं आपण मरणाला घाबरून त्यापासून पळवाट काढण्याचा प्रयत्न करतो ना, तेवढीच जास्त आपली फजिती होत असते. म्हणून पुढ्यात जे आले त्याचा स्वीकार करून आभार मानून जगावे. रागिणीताईंचे बोधप्रद मार्गदर्शन ऐकून अभिद्या पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात भावूक झाली होती. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता अभिद्या आजीला बिलगली व तिने मिठीचा विळखा आणखीच घट्ट केला. संपतराव मात्र शांत बसून त्या दोघींचा संवाद ऐकत होते. आजी अन नातीचे आपुलकीचे संभाषण अन त्यांच्यातील जिव्हाळा पाहून संपतराव खुश होते. थोड्या वेळाने मिठीचा विळखा सैल करून मिठीतून बाहेर निघून अभिद्या हळूच गालातल्या गालात मंद हसत म्हणाली, आजी, हे सगळं कळतं ग मला. पण माझ्या मते तुम्ही दोघेही अजून तरुण आहात, ठणठणीत अन निरोगी आहात. म्हणून तुम्हाला पुढची 100 वर्षे काहीच होणार नाहीये. म्हणून तू आणि तुझं तत्वज्ञान जरा जपून ठेव आणि जेव्हा 100 वर्षे सरून जातील ना, तेव्हा एवढं भावूक होशील. चालेल ना? सध्या मात्र प्रापंचिक आयुष्याचा उपभोग घे, कळलं? गप तू, तुझं आपलं काहीतरीच असतं. मी एवढं महत्वाचं बोलते अन तू माझीच टर उडवत आहेस, बावळट. रागिणी अभिद्याच्या कपाळावर हळूच टपली मारत म्हणाल्या, डार्लिंग, खरं बोलते आपली अभिद्या. ती बावळट नव्हे, सुज्ञ आहे. तिने अचूक हेरले. आपण दोघे आणि आपलं प्रेम आजही तरुण आहे अन कायमच सदाबहार असेल, निसंशय. संपतराव नातीची बाजू घेत मंद हसून म्हणाले, झालं कल्याण. तुम्हीही नातीचीच बाजू घ्या हं. आणि काय हो, शोभतं का तुम्हाला हे असं बोलणं? तुमचं वय काय आणि तुम्ही बोलताय काय? डार्लिंग म्हणे. रागिणी संपतरावांवर नाटकी रुसून अन लाजून म्हणाल्या, मी काय बरं चुकीचं बोललो? तू आहेस माझी डार्लिंग तर आहेस, आणि मीही तुझा जानू आहे तर आहेच. हे सत्य बदलणार नाहीच कधी. वय वाढले म्हणून प्रेम करणे नाकारले जावे असं नसतं ना. नातीला तत्वज्ञान देतेस अन स्वतः प्रेमाचं बिरूद विसरून जातेस. असे वागणे बरे नव्हे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की प्रेम हे वाढत्या वयाबरोबर चिरतरुण होत जावं. प्रेमाला कोणतेही बंधन नसतं
अगदी वयाचं देखील बंधन नसतं, म्हणून ते वाढत्या वयाबरोबर हृदयात जपावं आणि त्याचे नाविन्य देखील कायम जपत राहावे. ह्या सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत, ह्या सगळ्यांचा अवलंब करावा लागतो. हे प्रेमातील अलिखित नियम असतात. कळलं का डार्लिंग? संपतराव रागिणीचे अलवार गाल खेचत म्हणाले. अहो, तुम्ही पण ना सारखं मस्करीच्याच मनस्थितीत राहता. मला नुसतं आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवता. संपतरावांनी गाल खेचताच रागिणीताई लाजत म्हणाल्या. आजी आजोबा किती रोमॅन्टिक आणि क्यूट कपल आहात यार तुम्ही दोघं. दृष्ट न लागो तुमच्या या नात्याला. तुमच्यासारखा नातं टिकवून ठेवणारा जोडीदार असला की आयुष्य कसं आल्हाददायक वाटतं. अभिद्या आजी आजोबांची हातांनी दृष्ट काढत म्हणाली. त्या क्षणी आजी आजोबांचं एकमेकांवरील प्रेम पाहून ती भारावून गेली होती. ती मनोमन म्हणाली, आजी आजोबा खरंच खूप नशीबवान आहेत की त्यांना एकमेकांची साथ मिळाली अन आयुष्यभर साथ निभावणाऱ्या जोडीदाराचा हात लाभला. देवा, मलाही असेच चिरतरुण प्रेम लाभावे हीच एक इच्छा आहे. हे असे शाश्वत प्रेम करणारा जोडीदार लाभावा. शेवटी समजूतदार जोडीदारच निरंतर प्रेम करतो, कधी कृतीतून आणि कधी अभिव्यक्तीतून. अभिद्या मनोमन विचार करत होती. तेवढ्यात वास्तवाची चाहूल लागताच तिची तंद्री भंग पावली. निसंशय आजी आजोबा मात्र आनंदी होते. एवढेच नव्हे तर संपतरावांच्या मादक शब्दांनी रागिणीताईंना अक्षरशः भुरळ पडली होती. तथापि रागिणीताई लाजल्या आणि लाजतच अभिद्याला उद्देशून म्हणाल्या, अभि, गप ग, तू पण यांनाच साथ देत असतेस. रोमॅन्टिक अन क्यूट कपल म्हणे. दोघांनाही काहीच कळत नाही. कायम दोघे एकत्र होतात आणि असं काहीही बोलून माझी कोंडी करतात. आता तू आहेच एवढी क्यूट तर काय करणार आम्ही दोघे त्यात, नाही का हो आजोबा? अभिद्या खट्याळ हसत म्हणाली. हो ना, आपण हिच्या क्यूटनेस पुढे ठार होण्यापलीकडे काय बरं करू शकतो? संपतराव दुजोरा देत मिश्किल हसले. गप्प बसा बरं तुम्ही दोघे, काहीही बरळत सुटलात. रागिणीताई लाजतच म्हणाल्या. आजोबा लक्षात आहे ना? रागिणीताईंचा लाजरा चेहरा अन लाजाळू हसणे पाहता अभिद्या आजोबांना इशारा करत म्हणाली अन तिच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल होकारार्थी मान हलवून आजोबांनीही हामी भरली. रागिणीताई मात्र गोंधळून त्या दोघांकडे पाहू लागल्या. काय शिजत असेल बरं आजोबा आणि नातीच्या डोक्यात? अभिद्याला मनपसंत वर मिळेल का? देव अभिद्याची इच्छा पूर्ण करणार का? तिला चिरतरुण प्रेम आणि साथ निभावणारा जोडीदार मिळेल का? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा द रिडल. आता निरोप घेते, पण तुम्ही जाण्याआधी लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.